डॉक्टर मनीषा जोशी. मुलांच्या वेगवेगळ्या बौद्धिक समस्या, अभ्यासाच्या समस्या यावरती गेल्या 15 वर्षापासून मी संशोधन करत आहे. आणि मुलांच्या मेंदूलहरी आणि मुलांचा अभ्यास याच विषयात मी MD केलेला आहे. औरंगाबादच्या शारदा मंदिरची शाळा असो, पुण्यातली नुमवीची शाळा असो किंवा रेगेनची मुंबईमधली शाळा असो, वेगवेगळ्या शाळांमधल्या हजारो मुलांच्या मेंदूलहरींच्या तपासण्या करून आणि जवळजवळ 5 लाख मुलांच्या अभ्यासाच्या वैयक्तिक समस्यांचा तपासणी करून मी या निष्कर्षास आलेली आहे की बहुतेक पालकांची एक सामान्य असा प्रश्न पाल्याबद्दलचा असतो. आणि या पाल्यांच्या समस्यांमध्ये जी कॉमन समस्या ती म्हणजे मुलं आमचं ऐकत नाहीत. दिल्लीचे असोत, मुंबईचे असोत, पुण्याचे असोत, औरंगाबादचे असोत, परळी सारख्या ग्रामीण भागातले असोत, पालक हीच तक्रार करतात, मुलं आमचं ऐकत नाहीत डॉक्टर, आम्ही काय करू. मी त्यांना गमतीनं असं म्हणते, हुशार मुलं मुलांचं कधी ऐकतात का? आपली मुलं आपल्यापेक्षा आता हुशार झाली आहेत. आपल्याला त्यांच्यापेक्षा हुशार व्हायला हवं किंवा त्यांच्याशी जुळून घ्यायला हवं, म्हणजे ती आपलं ऐकतील. नुमवे शाळेतले मुख्याध्यापिका मला म्हणाल्या, मॅडम, या पुढच्या पिढीला एखादी गोष्ट समजून सांगणं फार कठीण झालंय हो. मी म्हटलं का हो, काय झालं? तर त्या म्हणाल्या, अहो वर्गामध्ये मी मुलांना श्रावण बाळाची गोष्ट सांगत होते. श्रावण बाळाची गोष्ट सांगत असताना श्रावण बाळानं आई वडिलांची सेवा कशी केली आणि त्यात त्याचा मृत्यू कसा झाला हे सांगत असताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण समोर बसलेली 40 मुलं 4थ्या इयत्तेतली एकही ढिम्मपणे रडलं नाही, कोणाच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नाहीत. मला असं वाटलं यांना गोष्ट कळली नसेल, म्हणून मी मुलांना म्हटलं, का रे मुलांनो, तुम्हाला गोष्ट कळली नाही का? मुलं म्हणाली, कळली ना मॅडम. मग काय रे, तुम्हाला कोणाला वाईट नाही वाटलं का? एक थोडा चुणचुणीत मुलगा होता, थोडा धीट होता, तो उभा राहिला आणि तो म्हणाला, मॅडम तुम्ही तरी कशाला रडताय? वाय यू आर वेस्टिंग युअर टीयर्स? श्रावण बाळ वॉज फुलिश. त्याला त्याच्या आई वडिलांचं यात्रेचं कंपनीचं तिकीट बुक नाही करता आलं. ही कुड नॉट मॅनेज द थिंग्स. आणि त्याला ते नाही जमलं तर तुम्ही कशाला ते विनाकारण वाईट वाटून घेताय? मॅडमने हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांना शॉकच बसला आणि त्या मला म्हणाल्या की अगं, ही मुलं काय मनाने दगड आहेत का? तुझे संशोधन नेमकं सांगतं तरी काय या मुलांच्या बद्दल? यांच्या भावना गेल्यात कुठं? तेव्हा त्यांना उत्तर देताना मी असं म्हटलं, आजची पिढी ही तार्किक आहे आणि आपण पालक मंडळी भावनिक आहोत. मुलं डाव्या मेंदूने विचार करणारे आहेत, पालक उजव्या मेंदूने विचार करणारे आहेत. त्यामुळे इकडून किती जरी ओरडून सांगितलं तरी तिकडून ऐकणारं मन हे वेगळ्या पद्धतीने ऐकणारं आहे. आणि म्हणून आता जनरेशन गॅप नाही, जनरेशन व्हॅली आहे. आणि ही दरी जी आहे ती जर आपल्याला बुजवायची असेल तर पालकांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण पालक अत्यंत इमोशनल आहेत आणि मुलं अत्यंत रॅशनल आहेत. आणि म्हणून मी पालकांना म्हणते, मुलांना उपदेश करू नका. आजच्या पिढीला सगळ्यात कुठल्या गोष्टीचा राग येत असेल तर उपदेश करणं. आणि पालक मात्र त्यांना सारखं लॅगिंग करत असतात, सारखं पाठीमागे लागत असतात, हे कर ते करू नको सांगत असतात. आणि म्हणून आपल्या मुलाला आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर पहिल्यांदा आपलं मूल कसं आहे ते आपण ओळखायला शिकलं पाहिजे. कारण आपलं मूल कसं आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपण त्याला त्या कुठल्या दिशेने त्याची प्रगती करायची आहे हेच आपल्याला कळणार नाही. बऱ्याचदा काय होतं, आपल्या अतृप्त इच्छा आपण मुलांवरती लादतो किंवा मुलांच्या वरवरच्या गुणांवरनं हा मुलगा ह्या क्षेत्रात जाईल म्हणून त्या क्षेत्रात त्याला प्रगती करण्यासाठी त्याला प्रेरणा देतो. पण खरं म्हणजे त्या मुलाचं पोटेन्शियल कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात चांगलं असू शकतं. हे मुलांचं पोटेन्शियल ओळखण्यासाठी, ह्या मुलांची वागणूक, मानसिकता, शारीरिक बदल ओळखण्यासाठी मुलांना नीट जाणून घेता आलं पाहिजे. गेल्या 15 वर्षामध्ये संशोधन करत असताना ट्रेन द ब्रेन ऑफ युअर चाइल्ड असा एक प्रोजेक्ट मी घेतला होता. आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपलं मूल कसं आहे हे ओळखण्यासाठी काही चाचण्या मी विकसित केल्या. या चाचण्यांमध्ये आपल्या मुलाचा लेखनाचा वेग कसा आहे, वाचनाचा वेग कसा आहे, तो जे वाचतो त्याचं आकलन त्याला किती होतं, त्याची आकलन क्षमता किती आहे, त्याची श्रवण भक्ती किती आहे, त्याचं मॅथमॅटिकल स्किल कसं आहे, एकाग्रता कशी आहे, स्मरणशक्ती कशी आहे, डाव्या उजव्या मेंदूचा समतोल कसा आहे, अशा अनेक बाबींचा अभ्यास करून, त्याच्या अभ्यासाच्या सवयी तपासून, त्याच्या शाळेत कसा तो वागतो, घरामध्ये तो आनंदी आहे का, अशा वेगवेगळ्या
तत्वांचा, फॅक्टर्सचा स्टडी करून आपलं मूल नेमकं कुठं बरोबर आहे, कुठं चुकतंय, त्याचं लॅटरल थिंकिंग कसं चाललेलं आहे